नमस्कार, मी मंजू आणि माझ्या अंजली ॲक्टिव्हिटी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आजचा दिवस तुमचा खूप छान चांगला जाऊ दे, तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होऊ दे, हीच महालक्ष्मीच्या चरणी प्रार्थना। तर हे बघा, आज आहे रथसप्तमी। तर हे बघा, इथे मी सूर्य काढलेला आहे आणि त्यामध्ये पावलं काढलेले आहेत। तर अशा तऱ्हेने मी इथे पूजा मांडून घेतलेली आहे आणि हे 4 धान्याचे इथे गाडगे भरून ठेवलेले आहेत अशा तऱ्हेने। आणि ही आहे आजची माझी रथसप्तमीची पूजा। तर रथसप्तमीविषयी थोडीशी माहिती मी तुमच्यासोबत शेअर करते। तर माघ महिन्यातील शुक्ल सप्तमीला रथसप्तमी साजरी केली जाते। या दिवसापासून सूर्य आपल्या रथात बसून प्रवास करतो। या रथाला 7 घोडे असतात, म्हणून रथसप्तमी असा शब्द वापरला जातो। या दिवशीच आदित्य नारायणाची पूजा करतात। सूर्यग्रहाचा राजा असून त्याचे स्थान नवग्रहांमध्ये आहे। सूर्यग्रहाचा राजा असून त्याचे स्थान नवग्रहांमध्ये आहे। सूर्य स्वयंप्रकाशित असून अन्य ग्रह त्याचा प्रकाश घेतात। अशा या सूर्याला देव मानून त्याच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे रथसप्तमी होय। सूर्याचा उत्तरायण प्रवास आणि त्याच्या रथाचे 7 घोडे याचा संदर्भ या रथसप्तमीला आहे। सूर्याच्या रथात सूर्यलोक, नक्षत्रलोक, ग्रहलोक, भुवलोक, नागलोक, स्वर्गलोक आणि स्वर्गलोकांजवळील शिवलोक या संपूर्ण लोकांमध्ये भ्रमण करण्याचे सामर्थ्य आहे। रथसप्तमी हा सण सूर्य उत्तरायणात मार्गक्रमण करत असल्याचे अचूक असून उत्तरायण म्हणजे उत्तर दिशेकडून मार्गक्रमण करणे। रथसप्तमी हा सण हळूहळू वाढणाऱ्या तापमानाचा दर्शक असतो। सूर्यदेवता सतत या रथात विराजमान असते। देव देवळात असल्यामुळे ज्या प्रकारे देवळाला महत्त्व प्राप्त होते, तसेच महत्त्व सूर्याच्या रथाला आहे। त्यामुळे रथसप्तमीला सूर्याच्या उपासनेबरोबरच प्रतिकात्मक रचनेची ही पूजन केले जाते। रथसप्तमीला अरुणोदयकाली स्नान करावे। सूर्यदेवाची 12 नावे घेऊन 12 सूर्यनमस्कार घालावे। पाटावर रथात बसलेल्या सूर्यनारायणाची आकृती काढून त्याची पूजा करावी। त्याला तांबडी फुले वाहावीत। सूर्याला प्रार्थना करून आदित्य हृदयस्तोत्र, सूर्याष्टकम आणि सूर्यकवचम यापैकी एखादे स्तोत्र भक्तिभावाने म्हणावे किंवा ऐकावे। खीरपुरीचा नैवेद्य दाखवावा। सूर्यदेवताच्या रथाला असणारे 7 अश्व, सप्ताहातील 7 वार व 12 चाके 12 राशी दर्शवतात। या 12 राशींचे प्रतीक म्हणून देवासमोर 12 प्रकारच्या धान्याच्या राशी मांडून त्याची पूजा केली जाते। अंगणात गोवऱ्या पेटवून त्यावर एका बोळक्यात दूध उतू जाईपर्यंत तापवतात, म्हणजेच अग्नीला समर्पण होईपर्यंत ठेवतात। त्यानंतर उर्वरित दुधाचा सर्वांना प्रसाद देतात।